नसरापूर प्रकरणामधील आरोपीला आज फाशी शिक्षा सुनावली आणि एक प्रकारे या चिमुरडीला न्याय मिळाल्याचं आपण पाहतोय की या नसरापूर गावामधल्या महिला या गोष्टीमध्ये अतिशय ॲग्रेसिव्ह झाल्या होत्या। या महिलांनी सुरुवातीला मोर्चा काढला, गाव संपूर्णतः बंद पाडलं गेलं आणि ह्या सर्वात ह्या न्याय मिळवण्याच्या भूमिकेमध्ये आणि ह्या मुलीला चिमुरडीला न्याय मिळवण्याच्या भूमिकेत गावातील महिलांचा मोठा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून आलं। आज ह्या गावातील काही महिला आहेत, ऐन वटसावित्रीचा दिवस आहे। आज वटसावित्रीच्या दिवशी पूजा करताना सुद्धा आम्ही त्यांना त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला। काही महिला आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। ह्या मावशी आपल्याबरोबर आहेत, ह्या मावशींच्या घराशेजारी ती घटना घडली होती। त्यांच्या घरातल्या CCTV कॅमेऱ्यात आपण पाहतो की त्या कॅमेऱ्यात आपण पाहिले असेल फुटेज आणि त्यांच्या फुटेजमध्येच हे सगळं चित्रीकरण दिसलं होतं। या आरोपी त्या मुलीला घेऊन जाताना मावशी काय सांगाल, आरोपीला फाशी झाली, काय भावना आहे? त्या मुलीला न्याय मिळाला हे खूपच चांगलं झालेलं आहे। मला तर इतकं बरं वाटलं की आमच्या शेजारचीच ही घटना आहे आणि माझा स्वतःचाच कॅमेरा होता तो त्याच्यामध्ये आणि लाईट पण गेलेली होती, पण आमच्या जनरेटरमुळे ते सगळं म्हणजे उघडकीस आलेलं आहे। त्या मुलीला न्याय मिळाला हेच देवाला मी तेवढीच प्रार्थना करते। आज वटसावित्रीचा दिवस आहे आणि त्या मुलीला न्याय मिळाला, तेच मला म्हणजे त्या मुलीसाठी आम्ही सगळ्या महिलांनी इतकं प्रयत्न केला की देवा तुझ्या जवळच हा न्याय मिळेल आता, कारण परत त्यांनी हे असं कृत्य करू नये। हे आता फाशीचं हे केलंय सुनावणी, ती खूप चांगली झाली। आपण पाहिलं की देवाकडे सुद्धा यांनी दावा केला होता की त्यांनी मुलीला न्याय मिळावा। अजूनही काही महिला आहेत, ताई काय सांगाल की सुरुवातीपासून या सर्व मोर्चे आणि या ज्या गोष्टी घडल्या गावामध्ये अतिशय आक्रमक भूमिका होती तुम्हा सगळ्या महिलांची, आज त्या चिमुकलीला न्याय मिळाला? जे आम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आलं, त्यामुळे मी सगळ्या सिस्टीमचं धन्यवाद देते। ताई काय सांगाल की आपण तिला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना भेटलात आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, आज तिला खरं तर न्याय मिळालेला आहे, काय भावना आहे? निश्चितच आमच्या भावना म्हणजे आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीये, कारण आम्हाला ह्याच निकालाची अपेक्षा होती आणि तो निकाल लागला। त्याचे कुठेतरी संकेत आम्हाला मिळत होते की निकाल आपल्या मनासारखा लागणार आहे आणि तो तसा मनासारखा लागलेला आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत आणि फक्त आता याची अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची यंत्रणेकडे संपूर्ण मागणी आहे आणि शक्ती कायद्याची लवकरात लवकर महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी ही एक आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही निश्चितच पुढे प्रयत्न करणार आहे। आरोपीला न्याय मिळवून देण्यामध्ये न्याय मिळालाच आहे, त्या चिमुरडीला न्याय मिळालेलाच आहे, परंतु लवकरात लवकर फाशी व्हावी ही अपेक्षा आहे। काय सांगाल की आज ह्या आपल्या बाळाला न्याय मिळालेला आहे, गावातल्या महिलांना एक थोडासा दुःख पण आहे ती बाळ गेल्याचं, परंतु एक सुखद आनंद आहे की त्या मुलीला न्याय मिळाला आहे आणि अशा घटना आता परत गावात घडणार नाहीत। ह्या अशा परत घटना नाही गावात घडल्या पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी म्हणजे अंमलबजावणी पूर्णतः झाली पाहिजे आणि ज्या वेळेस त्यांना मला इथे येऊन फाशी दिली जाईल सगळ्यांसमोर, त्यावेळेस इथून पुढे ह्या घटना होणार नाही या भागामध्ये। त्यासाठी त्या नराधमाला इथे येऊन पोलिसांनी सगळ्यांनी इथे आणून त्याला इथे सर्वांसमोर फाशी दिली पाहिजे, हीच मागणी आहे माझी पोलिसांना। खरं तर आपण पाहिलं की कायद्यात तशी तरतूद नाहीये, परंतु फार उद्विग्न भावना आहेत आणि फार मनापासून भावना आहे, परत ह्या चुका नाही झाल्या पाहिजे। खरं तर हे मनापासून भावना आहेत की त्या नराधमाला सगळ्या लोकांसमोर ह्याच ठिकाणी आणून सगळ्या पब्लिक समोर फाशी व्हावी ही भावना ह्या काही महिलांनी व्यक्त केली। महिलांना काही अर्थी समाधान आहे, वटपौर्णिमेचा दिवस आणि त्या मुलीला न्याय मिळालाय, परंतु तो न्याय पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर फाशी व्हावी अशी भावना या महिलांची आहे। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे, नसरापूर।